नमस्कार, माझे नाव हर्षद करचे. मला नीट 2024 मध्ये 670 स्कोर आहे आणि आज मी माझी नीटची जर्नी एका बस कंडक्टरच्या मुलाची नीटची जर्नी तुमच्या पुढे घेऊन आलो आहे. मला नीट क्लिअर करण्यासाठी 4 अटेम्प्ट्स लागले. तर 4 अटेम्प्ट्सची जर्नी आहे ही माझी. मी कोणकोणत्या चुका केल्या, परत पॅन्डेमिकमध्ये आम्हाला कसा त्रास झाला, परत एस-टी बसचा संप होता, परत आई वडिलांनी स्वतःशी आणि समाजाशी कसा एक संघर्ष केला मुलाला डॉक्टरच बनवण्यासाठी. त्यांची एक अतूट वडिलांची एक अतूट इच्छा मुलाला डॉक्टरच बनवायची. कितीही काही झालं तरी मुलाला डॉक्टरच झाला पाहिजे. आणि कोणकोणत्या चुका मी केल्या की ज्या मुलांनी केल्या नाहीत पाहिजे. मी म्हणजे नीट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करणं एवढं अवघड नव्हतं, तरी मला फोर्थ अटेम्प्ट का लागले, अशा अनेक गोष्टींचं आपण या स्टोरी डिस्कशन करणार आहे. ही जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण ही जर्नी 5 फेजमध्ये डिवाइड करूया की 11-12च्या अगोदरचा एक पार्ट, नंतर 11-12 माझं फर्स्ट रिपीट, माझं सेकंड रिपीट आणि माझं एक थर्ड रिपीट. तर आता फर्स्ट पार्टमध्ये पाहूया आपण की माझ्या फर्स्ट पार्टमध्ये सांगायचं म्हणलं की माझे वडील सासवड डेपोलाच बस कंडक्टर म्हणून जॉब करतात. गेले 18 वर्ष झालं पप्पा सासवड डेपोलाच बस कंडक्टर आहेत आणि आम्ही सासवडमध्येच एका रूममध्ये 8 वर्ष राहिलो. माझ्या फर्स्ट स्टँडर्ड पासून ते 8th स्टँडर्ड पर्यंत आम्ही 4 जणांची फॅमिली, मी, माझे वडील, आई आणि बहीण, अशा आम्ही 4 मिळून एकाच रूममध्ये 8 वर्ष राहिलो. आणि ते खूप वेगळी स्टोरी आहे एक लाईफची. आणि लहानपणापासूनच मी अभ्यासात काही एवढं हे हुशार नव्हतो की जसे एक नॉर्मल मुलगा होतो की असा एक खेळणारा की दिवसभर पप्पा घरी नसले की गोट्या खेळणारा, घरी घरच्यांसोबत टीव्ही बघणारा आणि अभ्यासात जरासा मागे होतो. पण एक गणिताची आवड होती, गणितात हुशार होतो. विज्ञानाची एक आवड होती. एक माणसं मला लहानपणापासून एक सायंटिस्ट म्हणायचे की विज्ञानाची आवड असल्यामुळे एका गावाकडे पण आणि एक नातेवाईकांच्यात पण एक मला उपमा द्यायची की सायंटिस्ट म्हणून उपमा द्यायची असे. आणि शाळेत पण तशीच एक व्याख्या बनलेली, हर्षदला सायंटिस्ट म्हणायचे. आणि असाच एक मुलगा होतो, सर्वसामान्य मुलगा होतो. आणि मार्क काय एवढे असं नसायचे की जसं एक टॉपर मुलगा असतो शाळेत, पहिला येणार दुसरा येणार, तसं काही नसायचं की आमच्या प्रत्येक ग्रेड म्हणजे बी ग्रेड असंच असायचं लहानपणापासून. पण वडिलांची एक इच्छा होती की वडिलांनी खूप पहिल्यांदाच गाव सोडून आम्ही शहरात आलो होतो. तर वडिलांची एक इच्छा होती की मुलांनी काहीतरी करावं. आणि वडिलांनी जेव्हा मी 4th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा एक 4th पर्यंत मी मराठी माध्यमात होतो आणि 4th स्टँडर्ड नंतर मी जेव्हा सेमीत जाणार होतो त्यावेळेस वडिलांनी एक निर्णय घेतला की मुलाला आता सेमीत घातलं पाहिजे. आणि त्याच वेळेस वडिलांनी एक निर्णय घेतला की मुलाला आता ह्या पुढे जाऊन डॉक्टर करायचं. आणि त्यासाठी मग वाटचाल चालू झाली की तेव्हापासूनच मग पप्पांचे प्रयत्न चालू झाले की मुलाला अभ्यासात ग्रो करायचं आणि अभ्यासात क्लासेस हे लावून सर्व लावून मुलाला सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश तरी परफेक्ट करायचं. तोपर्यंत मला काही नव्हते, अक्षरशः काही नव्हते. मला 5th स्टँडर्ड पर्यंत लिटरली मराठी, इंग्लिश काही वाचता पण नव्हते. फक्त गणित आवडायचं आणि तेवढा सब्जेक्ट चांगला होता. अशी स्टोरी होती. हळूहळू मी शिकत गेलो. 7th 8th स्टँडर्ड पर्यंत शिकत गेलो आणि 9th पर्यंत मला विज्ञानात एक आवड होती. त्यामुळे मी अजून अभ्यास करत गेलो. 10th मध्ये पप्पांनी सांगितले आणि एक ड्रीम बनले होते की 10th मध्ये मार्क पाडायचेच. आणि तसं मग पप्पांचं एक असायचं की अफर्मेशन्स ठेवायचे की चांगलं मार्क पडणार आहे त्यांनी ते. मग मी 10th रूममध्ये हे लावलं की 95% इन 10th म्हणून असं एक हे लावलं. मला तेवढे 91% पर्यंत मार्क पण पडले आणि खूप अभ्यास केला तेव्हा. आणि त्याच्या अभ्यासामुळे पुढचं पण मला सोपं जाणारच होतं. आणि त्यावेळेस माहिती होतं की आपल्याला डॉक्टर बनायचंय म्हणून. आणि ह्याच वाटचालीतनं अभ्यास चालू होता. तर आता या जर्नीचा आपण सेकंड पार्ट पाहूया, माझी 11-12. तर मला 10thला 91% मार्क मिळले होते आणि 11th साठी आता डॉक्टर बनण्याचा तर निर्णय लहानपणापासूनच होता वडिलांचा. त्यासाठी मग आम्ही 11th आणि 12th साठी क्लासेस शोधायला सुरू केले, चौकशी करायला चालू केली. आणि त्यातूनच आम्हाला लातूरबद्दल कळले की महाराष्ट्रात लातूर मधून खूप रिझल्ट येतोय. मग आम्ही 10th मध्ये लातूरला गेलो, शाहू कॉलेजचा पेपर दिला. पण तिथं काही एवढं वातावरण सूट झालं नाही मला. कारण की लहानपणापासून पुण्यामध्येच राहिलं होतं, त्यामुळं लातूरचं उष्ण वातावरण सहन नाही झालं. त्यामुळे मग पप्पा म्हणले की एवढ्या लांब राहण्यापेक्षा आपण पुण्यातच क्लासेस बघूया. मग परत आम्ही सासवडला आलो. सासवड म्हणून पुण्यात गेलो. पुण्यात क्लासेसची चौकशी केली
खूप क्लासेस बद्दलची माहिती घेतली आणि पुण्यात एक आकाश लावलं. पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मला काही क्लासेसमध्ये म्हणजे पुण्यात राहता नाही आलं. त्यामुळे अपडाऊन करण्याचा निर्णय घेतला आणि क्लासेसची फी एवढी होती की जेवढी माझ्या पप्पांची 2 वर्षाची अर्निंग नव्हती तेवढी फक्त 2 वर्षाची क्लासची फी होती. मग ते फीजचं खूप कसं बसं करत वडिलांनी कंप्लीट केले. निम्मी फीज भरून टाकली, पण निम्मी फीज तशीच होती. मग हळूहळू भरायचं चालूच होतं फीजचं आणि 11ची जर्नी सुरू झाली. मला येण्या जाण्यासाठी 4 तास लागायचे. त्या 4 तासात पण मी तो टाइम युटिलाइज करून तो अभ्यासासाठी यूज करायचो. एसटीनेच प्रवास करायचो मी येण्या जाण्याचा. त्यामुळे एसटीत पीएमटी पेक्षा एसटीत कमी गर्दी असते. त्यामुळे मला एसटीत अभ्यासासाठी टाइम भेटायचा. चांगल्या प्रकारे अभ्यास करायचो. खूप चांगलं 11चं वर्ष माझं एप्रिल महिन्यात सुरू झालं आणि पोर्शन कम्प्लीट चांगल्या प्रकारे चालू होता आणि रोजच्या रोज क्लासला जायचो. कधीच क्लास मिस नव्हतो करत. सगळा पोर्शन रोजच्या रोज फिजिक्सचे क्वेश्चन्स. जरा फिजिक्स फर्स्ट टाइम मला पण फर्स्ट टाइम होतं आणि नीटच्या लेवलला ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम येतो 11th मध्ये त्यावेळेस सुरूचं फिजिक्स सोपं वाटतं आपल्याला की ज्यावेळेस युनिट अँड डायमेन्शन्स आणि मोशन इन 1D ज्यावेळेस चॅप्टर्स असतात त्यावेळेस फिजिक्स सोपं जात होतं. पण हळूहळू ज्यावेळेस अवघड वाटायला लागलेलं त्यावेळेस मी पण रात्रीचं जागून अभ्यास करायला लागलेलो. 11th मध्ये जाणीव झाली की आपल्याला रात्रीचं जागून अभ्यास केलं पाहिजे आणि बायोसाठी एनसीईआरटी यूज करत. बाकीचे क्लासेसमध्ये सांगायचे की हे करते ते त्याप्रमाणे करायचो. मला आठवते की आमच्या घरात कितीतरी लग्नाचे आमंत्रण असायचे. मग घरचे मम्मी पप्पा आणि बहिणी सगळे जरी लग्नाला गेले तरी मी लग्नाला नव्हतो जात की एकटाच घरी थांबायचो आणि अशा प्रकारे मी अभ्यासावर खूप एवढं फोकस केलं की मला आठवते की मला फक्त 11th मध्ये मी एकच आठवते की रोजच्या रोज क्लास असायचे आणि मी क्लासला जायचो आणि क्लासवरनं माघारी यायचो आणि माघारी आले की परत अभ्यासाचं शेड्यूल. लायब्ररी लावलेली. आलं की जेवण करून लगेच परत लायब्ररी झोप घ्यायचो. ती पण लायब्ररीत जाऊन एक अर्धा तासाची झोप घ्यायचो. ते परत रुटीन चालून अशा प्रकारे 11चा अभ्यास मी एवढा पक्का केलता की बस. पण असंच चालू होतं. दिवाळीत पण सगळे जरी गावाला गेले तरी एकटा सासवडमध्ये थांबून इथेच अभ्यास करत बसलेलो. मग असंच चांगल्या प्रकारे 11चा अभ्यास केलता आणि हळूहळू चालू होतं. मग जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च पर्यंत आलं आणि मार्च मध्ये हळूहळू कोरोनाचा प्रसार चालू झाला तेव्हा आणि कदाचित 22 मार्चलाच वाटतं कर्फ्यू होणार होता म्हणून डिसाईड झालं आणि त्याच वेळेस मग आम्ही ठरवलं की आता कर्फ्यू आहे आणि काही दिवस सुट्टी. तर पप्पा म्हणले की इथे पण कोरोनाचा प्रसार आहे आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यावेळेसची वेळ अशी होती पण की पुण्यामध्ये म्हणलं की कोरोनाच्या काळात खूप जास्त हे होतं हाहाकार माजवलेला कोरोनानी. त्यामुळे मग आम्ही गावाकडे जायचा निर्णय घेतला आणि मला वाटलं की काही दिवसासाठी जाणार होतो. मग सगळेच बुक्स न घेऊन जाता फक्त काही एनसीईआरटी आणि बायोची फॉर्म्युला बुक, फिजिक्सची फॉर्म्युला बुक आणि एवढंच काही घेऊन गेलतो आणि त्यामुळे मग हेच असंच गेलतो आणि तिकडे जाऊस तोपर्यंत कोरोनाचं अजूनच वाढल्यामुळे मग आम्ही अजून वेगळ्या ठिकाणी गेलो गावाकडे. मग अशा ठिकाणी गेलतो की तिथं लाईटीचा संबंध खूप कमी असायचा. लाईट नसायची. 2-2, 3-3 दिवसातून फोनला चार्ज करण्यासाठी लाईट असायची आणि संध्याकाळची पण लाईट तिथे नसायची. त्यामुळे खूप प्रॉब्लेम आला तिथं. मग ऑनलाईन तर लेक्चर करण्याचा संबंधच नव्हता तेव्हा आणि ऑनलाईन लेक्चर करता नव्हते. मग जे वाचत बसायचो पण आता जेवढं 11चं होतं तेवढंच वाचून बोर व्हायला लागलेलं. मग एवढं काय पुढचं आणि बाकीच्यांची तर 12th सुरू झाली. मग मला 12चं वाचायला एवढं नव्हते मिळत. बाकीच्यांचे झूम क्लासेस सुरू झाले. मग मला झूम क्लासेस अटेंड नव्हते करता येत. काही दिवस मग तसं चालू होतं आणि काही दिवस मिस झाले आणि तेवढं कोरोनाचं पण वाटत होतं. मग घरच्यांचं वातावरण पण एवढं मला मिळलं नाही तेव्हा की अभ्यास करायचं. मग पप्पा पण एवढे काय अभ्यासाबद्दल बोलत नव्हते. मग मी हळूहळू जो मला फोन नंतर मी द्यायला लागलेले हळूहळू ज्यावेळेस की अभ्यासासाठी जरा वेळ ज्यावेळेस लाईट असायची चार्जिंग फोन मध्ये असायचं त्यावेळेस जो मला फोन अभ्यासासाठी द्यायचा त्याचा पण मग मी यूज बातम्या बघणे आणि अशा अनेक प्रकारे मग हळूहळू मूव्हीज बघणे ह्यात करायला लागलेलो. मग तेव्हा हळूहळू माझा अभ्यासापासून संपर्क तुटत चालला आणि संपर्क तुटण्याचं कारण एकच म्हणेल की जे मला आकाश किंवा क्लासेस ज्यावेळेस कंटिन्यू करत होतो मी त्यावेळेस मी एक नीटच्या फेज मध्ये होतो आणि जेव्हा माझी रुटीन चेंज झालं कोरोनाच्या ह्याच्या पॅन्डेमिकमुळे आणि तेव्हा मी ह्यातनं तुटलो. ज्या फेज माझी नीटची चालू होती त्या नीटच्या फेज मधनं तुटलो आणि त्यामुळे मग मी अभ्यासाची कमी संपर्क यायला लागला माझा आणि मग त्यानंतर काही दिवसात कर्फ्यू संपला. परत क्लासेसचे रुटीन चालू झाले पण क्लासेस तरी पण ऑनलाईनच होत होते. मग तेव्हा आम्ही जुलै महिन्यात ठरवलं होतं की परत माघारी इकडे यायचं, सासवडला माघारी यायचं आणि आम्ही सासवडला माघारी आलो. पण जो हर्षद कोरोनाच्या अगोदर सासवडला गावाला गेलता तो गावावरनं येताना हर्षद माघारी नव्हता आला की
जो नीटचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत होता, जो नीटसाठी एकनिष्ठ होता आणि संपूर्ण टाइम तो नीटसाठी अभ्यास करत होता. तो हर्षद गावावरनं माघारी आलता त्यावेळेस तो हर्षद राहिला नव्हता. की तेव्हा माझी एवढी इंटेन्सिटी नव्हती अभ्यासाची. आणि काय झालं तेव्हा 12वी पण सुरू झाली होती. पण मी तेवढ्या इंटेन्सिटीने अभ्यास करत नव्हतो. आणि काही दिवसानंतर त्यामुळे आता कोरोनाचा कालावधी होता आणि त्यामुळे एसटीचा पण खूप दिवस पगार झाला नव्हता, पेमेंट झाला नव्हतं पप्पांचं. आणि त्यामुळे मग आम्ही आकाशची जी एक इन्स्टॉलमेंट होती ती भरू नव्हतो शकलो. मग त्यांनी पण काय केलं की आकाशचा क्लास आमचा जो होता तो बंद केला. आणि त्यामुळे मग त्या गोष्टीचा माझ्या अभ्यासावर अजूनच इम्पॅक्ट झाला की मी अजूनच अभ्यासापासून तुटत गेलो. पण 12th बोर्ड होते, पण आता माझी 12th अशी प्रकारची होती की 12thला मी काहीच केलं नाही या प्रकारे होतं की गावाकडे होतो, परत सासवडला आलो, सासवडला क्लासेस बंद झाले आणि परत असं चालू होतं. पण परत दिवाळीच्या नंतर किंवा दिवाळीच्या कालावधी जाणवलं की अरे आपले बोर्ड पण आहेत आणि आपल्याला बोर्डसाठी प्रिपरेशन करायचे. त्यामुळे मी परत एकदा अभ्यास करायला लागलो होतो. आणि आकाशवाल्यांनी नंतर आम्ही म्हणजे पूर्णच आकाश बंद केल्यासारखं केलं की पूर्ण परत कारण की त्यांनी आमचे नाही म्हणतात 3 महिने क्लास बंद होते आणि आम्ही ते पैसे भरू पण नव्हतो शकत कारण की कोरोनाचा खूप आमच्यावर इम्पॅक्ट झाला होता आणि पगार पण नव्हतं होतं. कारण की आणि त्या गोष्टी खूप वेगळ्या लेवलला चाललेल्या होत्या तेव्हा. आणि त्यामुळे मग क्लासेस बंद होते. मग दिवाळीच्या वेळेस ठरवलं की परत आपल्याला बोर्डचा अभ्यास करायचा आहे. मग मी परत युट्यूबवरून अभ्यास चालू केला. पप्पांनी पण त्यावेळेस म्हणले की आपल्याला हे करायचंय. आणि मग परत एकदा मी अभ्यास सुरू केला पण एवढ्या इंटेन्सिटीने नव्हतं केलं की जेवढी मी 11th मध्ये करायचो. मग मी ते आकाशला जायचो आणि आकाशला जाऊन लायब्ररीत जायचो आणि लायब्ररीत जाऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करत बसायचो. आणि बोर्डचं टेन्शन असायचं की यार बोर्ड कसे जातात हे कसे जातात. पण तेवढ्यातच त्यांनी सांगितलं म्हणजे शासनाकडून निर्णय आला की 12th बोर्ड कोरोनामुळे कॅन्सल झाले. आणि हा निर्णय खूप वेगळा ठरला माझ्यासाठी की म्हणजे त्या निर्णयानंतर मी वेगळ्या रिलॅक्स फेज मध्ये गेलो की जो आता वाटत होतं की नाही बोर्डसाठी तरी अभ्यास करायचा म्हणून बोर्डसाठी अभ्यास करत होतो 12th जरासा. पण नंतर ज्यावेळेस कळलं की बोर्ड्स पण नाही होणार आहे, मग जो वडिलांनी जे अभ्यास करण्यासाठी फोन दिला होता त्याच्यावर मग अजून टाइमपास अजून वेगळ्या प्रकारे वाढला. मग अजून आता मूव्हीज बघणे, अजून रिडिंग मध्ये जाऊन टाइमपास करणे अशा गोष्टी चालू झाल्या. आणि अभ्यासापासून मग अजून तुटत गेलो. मग आता 12th नंतर नीटचा पेपर होता, माहिती होतं. आणि पप्पांना पण माहिती होतं की ह्याचा एवढा 12th मध्ये अभ्यास झाला नाही. 11th चांगली झाली हे मला पण माहिती होतं, पण 12th मध्ये अभ्यास नाही झाला पप्पांना पण माहिती होतं. मग जस्ट नॉर्मल माहिती होतं आम्हाला. अजून एक रिपीट करायचं हे जाणवलं होतं तेव्हा जाणवलं होतं. आणि मग तसं नीटच्या पेपरला गेलो आम्ही. आणि नीटला मग तेव्हा मला 351 मार्क्स आले, 351 मार्क आले. आणि 351 मार्क मग नॉर्मल वाटायला लागलं की तेव्हा अरे ठीक आहे नाही का की 11thचाच फक्त अभ्यास केलता आणि 11thच्या अभ्यासावर 351 मार्क आलेत म्हणजे असं चांगलं नाही म्हणता येणार पण बरं वाटत होतं ठीक आहे. आणि मग त्यावेळेस आणि तेवढं होते मग ठरले होते की आम्हाला क्लासेस लावायचे. मग आम्ही परत आकाशमध्ये चौकशी केली की फक्त रिपीटसाठी हे ते, पण तेव्हा पण जास्तच अमाऊंट सांगत होते आणि लावायचं ठरलं होतं. तेवढ्यातच काही दिवसातच एसटीचा संप चालू झाला आणि एसटीचा पगार पूर्ण त्यांनी बंद केला. त्यानंतर बंद होता आणि माझ्यामध्ये 6 मंथ पर्यंत एसटीचा पगार आणि खूप बंदच होता. मग त्यावेळेस परत एकदा ठरवलं की यार रिपीट घरनच करूया. आणि मग तेव्हा बघायला लागलो की अरे खूप जण आहेत की घरनं पण करतात येत अभ्यास. पण तेव्हा एसटीचा सम चालू होता आणि त्यामुळे मग लायब्ररी परत फक्त सासूमध्ये राहूनच लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचा निर्णय घेतला. पण आता तो निर्णय खूप वेगळ्या प्रकारे मला ठरला होता. पण माझ्याकडे पर्याय पण नव्हता तेव्हा की मी अफोर्ड करू शकत नव्हतो तेव्हा की बाहेरच्या ठिकाणी जाऊन क्लास लावणे. त्यामुळे मग मी सासूरमध्येच राहून सेल्फ प्रिपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. मग पीडब्ल्यूची बॅच घेतली आणि अभ्यासाला सुरुवात केली. काही दिवस माझ्या मते 1-2 मंथ पर्यंत चांगला अभ्यास केला. जे काही 12वीचे टॉपिक्स वाटत होते आपले राहिलेत. 11thचे टॉपिक्स माझे चांगले होते की बघा फक्त 11thचा अभ्यास करून पण मला 351 मार्क्स होते. असं म्हणजे 11thचे टॉपिक चांगले होते. मग मी फक्त निर्णय घेतला होता की 12thचे काही जे टॉपिक्स आहेत ना ते कव्हर करायचे. आणि ते 2 मंथ्स मध्ये पहिले जे रिपीटचं वर्ष चालू झाल्यानंतर मग मी पहिल्या 2 मंथ मध्ये चांगला अभ्यास केला. पण हळूहळू ज्या वेळेस मार्क कमी कमी होत चालले होते, ऑनलाईन टेस्ट होती आणि मार्क हळूहळू कमी कमी होत होते. कारण की जेवढी मी चालू केलं इंटेन्सिटी कधी पण ज्यावेळेस आपल्याला वातावरण नाही मिळत. कारण की लायब्ररीत असे थोडीच मुलं नव्हती की काहीच मुलं होतो. मीच एकटा मुलगा होतो की जो नीटसाठी प्रिपरेशन करत होता. त्यामुळे मग एवढी मला एन्व्हायरमेंट मिळलं नाही आणि त्यामुळे मग मी हळूहळू डिमोटिवेट होत गेलो की यार मार्क पण कमी येतात. आणि हळूहळू मग मार्क कमी झाले
आणि नंतर मग हळूहळू अजूनच अभ्यास कमी होत गेला. आणि त्यामुळे मग आता संप पण चालू होता, घरात पण खूप बिकट परिस्थिती चालू होती. मग पप्पा आई वडिलांचं माझ्यावरनं लक्ष जाऊन घर कसं चालवावं ह्याच्यावर लक्ष खूप जायचं, की त्यांचं सगळं प्रयत्न एकच असायचं की घरात उद्याचा दिवस कसा काय चालवायचा आहे. आणि असे पण काही दिवस आलते आमच्याकडे की आम्ही लायब्ररीचे पण पैसे नव्हतो भरू शकत, आणि त्यामुळे आम्ही नंतर काही दिवस लायब्ररी पण बंद ठेवलेली आमची. मग ते खूप दिवस डेंजर दिवस होते. मग ते पण दिवस करत होतो. आणि मग त्यानंतर काही दिवसांनी मग पूर्णच बऱ्यापैकी अभ्यासासोबत संपर्क तुटत चाललेला. आणि हे घरच्यांना मी बोलू शकत नव्हतो की मी लायब्ररीत जायचो, लायब्ररीत जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचो, पण जे मन माझं लागलं पाहिजे होतं फर्स्ट रिपीट मध्ये ते मन माझं लागत नव्हतं. एवढा अभ्यास माझा नव्हता होत की जेवढा अभ्यास झाला पाहिजे होता. मग हळूहळू अजूनच अभ्यास कमी होत गेला. आणि नंतर एक फेज अशी आली की आता वाटायला लागले की यार आता अभ्यास करून पण नाही होणार, आणि आता आपल्याला समजत पण नाहीये काही. आणि जे 11th मध्ये केलं तर ते पण आता 2 वर्षाचा गॅप पडत चाललेलं, त्यामुळे जरा जरासं ते पण विसरत चाललेलं. मग त्या गोष्टीचा मग खूप इम्पॅक्ट व्हायला लागला होता माझ्यावर. मग हळूहळू मग जाणवायला लागलेलं की आपल्याला होणार नाहीये, आणि एक खूप डिमोटिवेट व्हायला लागलेलो. आणि अभ्यास पण एवढा करत नव्हतो. मग आई वडिलांना सांगणार तरी कसं काय की मी पप्पा अभ्यास करत नाहीये, आणि असं असं, कारण की त्यांचं लक्ष त्यांच्या गोष्टीवर होतं. मग ते खूप डेंजर गोष्ट झाली होती. आणि त्या अशा परिस्थितीत मग परत ठरवलं की अरे जाऊ दे, आता नीट देऊया, आणि जे भेटेल ते ह्या वर्षी करून टाकूया. आपल्याला BMS भेटेल, काही भेटेल, नाही भेटलं तर पैसे भरून जरा BMS साधं काहीतरी करून टाकू, नाहीतर फील्ड चेंज करू, असं काहीतरी ठरवून टाकलं होतं. आणि घरच्यांना काही सांगितलं नव्हतं. घरच्यांना वाटलं होतं की येतील 450-500 पर्यंत मार्क येतील. आणि त्यावेळेस म्हणजे पप्पांचा तर विचार नव्हता, पण त्यांना वाटत होतं की नाही का, अरे अशा परिस्थितीत पण मुलांनी अभ्यास केलाय, पहिल्यांदा 350 मार्क होते, आता नाही म्हणता 450-500 पर्यंत तरी मार्क येतील, 500 पर्यंत मार्क येतील, असा विचार होता त्यांचा. पण तेव्हा मग मी अशा काहीच ना अभ्यास केलेल्या परिस्थितीत मग नीट द्यायला गेलो मी तेव्हा. आणि त्या नीटला मला आला 300 स्कोर, 300 स्कोर आला. आणि त्यावेळेस स्कोर आलता तेव्हा मी गावी जाऊन थांबलो होतो, की म्हणजे गावी असल्यावर तरी पप्पा बोलणार नाही. मग गावावरून पप्पांनी मला सासवडला बोलवून घेतलं, आणि सासवडला बोलून घेतल्यानंतर पप्पांनी मार्क पाहिले होते. फर्स्ट इयरला 351 होते, आणि सेकंड इयरला 300 पडलेले. मग घरचे बोलायला लागले की काय कारण होतं की एवढे मार्क कमी झाले. मग पप्पांना मी डायरेक्टली सांगितलं की पप्पा मी अभ्यास केला नव्हता, आणि पप्पा असं असं आहे, आणि पप्पा माझ्याकडून नाही होऊ शकत आता, असं वाटतंय मला. आणि खूप म्हणजे वाटतं की आता माझ्यासाठी फील्ड नाही बनली, आणि एवढा डिमोटिवेट झालो. पण पप्पांना मी त्यावेळेस जे मी नीटच्या काही दिवस अगोदर बोललो पाहिजे होतो, मी ते नीट झाल्यानंतर मी पप्पांना सांगायला लागलो की अशा अशा आपल्या घरात कंडिशन होती, आणि त्यामुळे मी असं असं झालं कोरोनाच्या काळात असे. हे त्यावेळेस मग मी फर्स्ट रिपीटला सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यावेळेस मग पप्पा मला म्हणले की हो भैया, हो दादा, की तू हे रिपीट ना अभ्यास करता दिलं होतं, मग एक रिपीट स्वतःला चान्स दे, आणि एक रिपीट असं कर की तुला जेवढा बेस्ट देता येईल तेवढा बेस्ट दे. आणि एक कागद कर, एका कागदावर तुझ्या ज्या ह्या इयर मध्ये चुका झाल्या त्या चुका लिहून काढ, आणि मागच्या साईडला त्या कागदावर लिही की ह्या चुका सुधारण्यासाठी तू ह्या इयर मध्ये काय काय करणार आहे, आणि कोणत्या गोष्टीमुळे तुला अजून चांगले मार्क पडतील ह्या मागच्या पानावर लिही. मग मी एक तो कागद घेतला, आणि कागदावर तशा तशा गोष्टी लिहिल्या. आणि तोपर्यंत एसटी पण चालू झाली होती. मग आम्ही परत एकदा लातूरला जायचा निर्णय घेतला. ह्यावेळेस पप्पा म्हणले की तू जवळ असल्याने अभ्यास नाही करत आहे, परत एकदा लातूरला जाऊन येऊया. आणि मग लातूरला गेल्यानंतर मी आजूबाजूला चौकशी केली, तेव्हा म्हणलेले की RCC क्लास चांगला आहे. मग RCC क्लास जॉईन केला आम्ही लातूरमध्ये. आणि तेव्हा मग आई वडिलांना एक प्रॉमिस केलेलं होतं मी की तुम्ही म्हणजे एक वाक्य लिहून ठेवलं होतं. माझ्याकडे ते वाक्य हमेशा असायचं की आईने घातलेल्या भाकरीची आणि वडिलांनी केलेली चाकरीची, हर्षद तुला आयुष्यभर जाण ठेवायची, आणि त्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करायचा आहे. मग क्लासेस सुरू झाले अशाच प्रकारे. आणि RCC मला ज्यावेळेस मी गेलो होतो तर त्यावेळेस मी एक ठरवलं होतं की हर्षद तू एक आयुष्याचं वर्ष वाया घालवलं आहे, एक म्हणजे 2 वर्ष वाया घालवलं आहे, 12वीचं पण वर्ष आणि एक रिपीटचं पण वर्ष तू वाया घालवला आहे, आणि तू काहीच अभ्यास नाही केला. मग तुझ्याकडं आणि खूप मला रिपीटला जाण्यासाठी पण खूप वेळ लागला होता. मी निर्णय घ्यायला पण खूप टाइम लावला होता की रिझल्ट लागल्यानंतर खूप दिवसानंतर मी RCC जॉईन केलं, कारण पैशाची कमतरता होती. त्यामुळेच खूप उशीर आम्ही म्हणजे दिवाळीत गेलतो RCC ला, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात RCC जॉईन केलं आम्ही.
म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आमच्याकडे फक्त मे महिन्यापर्यंतचा वेळ होता आणि नाही ना म्हणता लगभग 6 ते 7 महिन्याचाच कालावधी मला त्या रिपीटसाठी मिळाला होता. मग मी ठरवलं होतं की हर्ष तुला रिपीट चा टाइम पण खूप कमी आणि खूप अभ्यास करायचा. मग मी पूर्ण जसं मी 11th मध्ये अभ्यास करत होतो त्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेस RCC ला गेलो होतो लातूरला त्यावेळेस अभ्यासक्रम सुरू केला. पूर्णपणे रोजच्या रोज मी नोट्स काढायचो, रोजच्या रोज माझे शॉर्ट्स बनवायचो. मी जे लेक्चर्स वर नाही माझं एक अभ्यासाचं ठरलं असायचं की लेक्चर करायचे, त्याचे शॉर्ट्स नोट्स बनवायच्या, परत एकदा काही दिवस रोजच्या शॉर्ट्स नोट्स बनवायचो मी प्रत्येक लेक्चरच्या. आणि नंतर मी काही दिवसानंतर म्हणजे एक 4-5 दिवसानंतर परत त्या शॉर्ट्स नोट्सच्या मी एका कागदावर रिव्हिजनच्या स्वरूपात एक नोट्स काढायचो. मग मी काही दिवसांनी ज्यावेळेस रिव्हिजन करायचो त्यावेळेस मी फक्त मी जे रिव्हिजन केली ना ही तिसरी माझी चौथी अशी खूप मी एक माझं ठरलेलं असं आहे. मला 11th पासूनच माहिती होतं की माझे जेवढे जास्त रिव्हिजन्स पडतील तेवढ्याच जास्त माझ्या कन्सेप्ट स्ट्रॉंग होतात. आणि ह्या गोष्टीचा तुम्हाला पण नक्कीच उपयोग होईल की एखाद्या टॉपिकवर जेवढ्या जास्त रिव्हिजन्स असतात तेवढ्या तुम्ही परफेक्ट आन्सर करू शकता आणि तुम्ही तेवढ्या लवकर आन्सर करू शकता आणि तुम्हाला त्याचा मदत काय होती की पेपर लवकर सॉल्व्ह व्हायला मदत होती. नाहीतर मुलांचा वेळ MCQ टाईप क्वेश्चन मध्ये पण वेळ जायचं एक कारण असतं की एकाच क्वेश्चनला जास्त वेळ थिंक करणे आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता खूप टाइम्स त्यावेळेस तुम्ही थिंक करणं कमी करता. मग ही स्ट्रॅटेजी माझ्या RCC ज्यावेळेस क्लासला होतं त्यावेळेस पण असायची. आणि अशा स्ट्रॅटेजीने मी जो 300 पडलेला मुलगा होता नीटला तो मी तिथे जाऊन 700, 800 आणि 1400च्या मुलांच्यात पण टॉप करायचो, फर्स्ट सेकंड रँक काढायचो. आणि ती खूप मोठी गोष्ट होती. मला ज्यावेळेस मुलं विचारायचे ना तुला मागच्या वर्षी किती मार्क पडायचे, मी त्यांना म्हणायचो 300 मार्क पडलेत. मग ते त्यांना वाटायचे अरे हा कसं काय. मग मला वाटतं की माझी फर्स्ट टेस्ट होती RCCला आणि त्या मला फर्स्ट टेस्टला 665 पडलेले. देन असेच माझं 650 प्लस स्कोर राहिला काही दिवस. पण तिथं पण मग काही दिवसानंतर पोर्शन कारण मी खूप लेट जॉईन केलं RCC आणि पहिल्या मला जे रिव्हिजनला टाइम घावायचा नंतर मला तेवढा रिव्हिजनला टाइम घावत नव्हता आणि त्यामुळे नंतर काही खूप टेस्ट म्हणजे नाही ना म्हणता 20 टेस्टला चांगला स्कोर होता. आणि नंतर हळूहळू म्हणजे ज्यावेळेस जानेवारी फेब्रुवारी महिन्यानंतर हळूहळू जरासा स्कोर डाऊन होत आला आणि मॉक टेस्टला माझा स्कोर 500 पर्यंत येत होता की 500 to 550 पर्यंत येत होता. आणि एक भीती निर्माण झाली की मग 550 येतात यार हर्षद मग तू एवढी मेहनत केली आहे की तुला आता कसं काय स्कोर कमी येतोय अजून. मग त्यावेळेस एक भीती वाटत होती की एक भीती वाटायला लागलेली की अरे आपण एवढा अभ्यास करून पण आपल्याला मॉक टेस्टला आपल्याला जेवढा कट ऑफ आहे तेवढा स्कोर नाही ना येते. मग ते एक भीतीचं वातावरण होतं. मग एप्रिल महिन्यात मॉक टेस्ट चालू होते आणि अजून मी प्रयत्न करायचो आणि सगळं फोकस मग मी फिजिक्स केमिस्ट्रीकडे दिला आणि बायोकडे जरा माझं त्यावेळेस दुर्लक्ष झालं. हीच माझी सर्वात मोठी चुकी होणार होती हे मला माहिती नव्हतं की मी तेव्हा काय केलं की बायोकडे दुर्लक्ष केलं की मी भीतीच्या वातावरणात होतो की आपल्या मॉक टेस्टला स्कोर नाही वाढत आहे, आपल्याला फिजिक्स केमिस्ट्रीला अभ्यास करायला. मग फिजिक्स केमिस्ट्रीला अभ्यासाला वेळ दिला पण बायोकडे दुर्लक्ष झालं माझं त्या अटेम्प्टला. मग मला त्या अटेम्प्ट मग अशाच परिस्थितीत मग माझी नीट झाली. 7 मेला नीट होती मग नीट झाली आणि नीटला मला तेव्हा 505 मार्क्स पडले होते. आणि तेव्हा पण मग घरी आल्यानंतर ज्यावेळेस मग म्हणजे मार्क कळले की असे पेपरवर आल्यानंतर मार्क लगेच काढले मी आणि कळले की मार्क मिळालेत. मग तेव्हा खूप नाराज झालो आणि पप्पांना परत एकदा तेव्हा पण म्हणलं मी की पप्पा आता माझ्याकडून नाही होऊ शकत आणि मला BMS घ्यायचे. पप्पा म्हणले तेव्हा की हो आता तू तुझ्या बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आणि 505 मार्क्स आलेत म्हणजे काही वाईट मार्क्स नाहीत. 300 वरनं 505 मार्क्स आलेत, खूप चांगली जम्प आहे. आणि मला तेव्हा म्हणजे आम्ही ज्यावेळेस मार्क काढले होते तेव्हाच पण 505 मार्क काढले होते आणि तेवढेच मार्क मला नीटला पण पडले. ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस पण तेवढेच मार्क पडले. आणि त्यावेळेस पप्पा म्हणले की तुला बायोलाच सर्वात कमी मला आलते 505 मार्क्स पडले होते. तेव्हा बायोला मला 240 मार्क्स होते आउट ऑफ 360 आणि फिजिक्सला 120 का 125 होते आणि केमिस्ट्रीला 145 होते असे मार्क होते मला. आणि त्यामुळे मग पप्पा म्हणले की तुला बायोला अजून ग्रो करायचा चान्स आहे आणि मग तुझी बायोलाच मार्क वाढतील आणि तुझा अशा प्रकारे नंबर लागेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे पप्पांचा प्रयत्न चालू होता की मला मोटिवेट करायचा आणि मला ह्याच्या सोबत कंटिन्यू ठेवायचं. मग अशाच प्रकारे परत सासवडला आलो. परत क्लासेस मग ठरवलं होतं की ह्या रिपीटला मी खूप उशिरा गेलो होतो की पार ऑक्टोबर महिन्यात गेलो होतो. मग ह्या वेळेस मी लगेच ज्यावेळेस फर्स्ट बॅच चालू होती त्यावेळेस लातूरला आलो. पण ह्या वेळेस पण मी क्लासेस लावून अफोर्ड नव्हतो करत. 505 मार्क्स होते आणि कारण क्लासेस लावणं का अफोर्ड करू नव्हतो शकत की त्यावेळेस माझी बहिणीची 12th संपली होती. पण त्या माझ्या अगोदर बहिणीचा निर्णय नव्हता डॉक्टर व्हायचा. पण तिची ज्यावेळेस 12th संपली त्यावेळेस तिने निर्णय घेतला की आता डॉक्टर व्हायचे आपल्याला पण. मग तिने 12th ला पण नीट दिली होती पण तिला तेव्हा
200च्या आसपास स्कोर आलता आणि त्यामुळे मग तिने पण निर्णय घेतलेला, मग ती पण माझ्यासोबत लातूरला आली. मग पप्पा दोघांचे पैसे अफोर्ड नव्हते करू शकत, म्हणून मग माझ्या एका मित्रांनी मला सजेशन दिलं की लातूरमध्ये काही क्लासेस आहेत की जे 500+ मार्क पडलेत मुलांना, त्यांना स्कॉलरशिप देतात, त्यांची फी माफ करतात म्हणून. असं मग आम्ही ते क्लासचे शोधत होतो आणि बहिणीला मग RCC जॉईन केलं बहिणीने आणि मग मी स्टार्क जॉईन केलं लातूरमध्ये आणि त्यांनी मला स्कॉलरशिप दिली आणि एक चांगली बॅच मध्ये पण जॉईन केलं आणि तशा प्रकारे मग माझी ही थर्ड रिपीटची जर्नी सुरू झाली. थर्ड रिपीट मध्ये मी बऱ्यापैकी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की आपल्याला बायोला 240 मार्क आले, बायोचा जर स्कोर वाढला तरच आपल्याला मार्क्स वाढणार आहेत. मग मी पहिल्या डे पासूनच बायोवर फोकस करण्याचं ठरवलं होतं आणि बायोचा मी खूप प्रकारे चांगला अभ्यास केला होता. मी जे मागच्या वर्षी केलं होतं की NCERTची रिडिंग कमी केली, परत फक्त फिजिक्सची गोष्टीवर फोकस केला, त्या गोष्टी मी ह्या रिपीटला एवढं करत नव्हतो. की माझं फिजिक्स पहिल्यापासूनच एक स्ट्रॉंग मुद्दा ठरला होता की एक बाकीच्या मुलांना जे फिजिक्स अवघड जायचं तोच सब्जेक्ट माझा आवडता ठरत होता आणि त्यामुळे मी फिजिक्सला एवढं लक्ष नव्हतं देत आणि बायोवर फोकस केला, बायोचे मार्क कसे वाढतील. आणि तेव्हा मी रोजच्या रोज NCERTचे माझे टॉपिक्स ठरले असायचे की आज हा टॉपिक चांगल्या प्रकारे वाचायचा आणि NCERTचं रिडिंग आणि बऱ्यापैकी गोष्टी मी लिहून काढायचो. म्हणजे मी पहिल्यापासूनच एक मुद्दा तुम्हाला सांगितला की रिव्हिजन अल्टिमेट आहे. तुम्ही कोणता पण गोष्ट असू दे, फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, बायो असू द्या, बायोला पण मी NCERT वाचत मुद्दे लिहायचो. माझा जो टॉपिक ठरला असायचा त्या टॉपिकचे मी रिव्हिजन करताना त्या मुद्द्याची परत म्हणजे त्या टॉपिकची मी परत एकदा रायटिंग करूनच तो टॉपिक परत एकदा रिवाइज करायचो. अशातनं बऱ्यापैकी चांगली रिव्हिजन केली. हळूहळू दिवस संपत चाललेले हे जे पण थर्ड रिपीटचे पण दिवस संपत चाललेले. एकदम असं बर्डन नव्हतं की मार्क पडतील का नाही, कारण की त्याच अटेम्प्टला माझं हे कव्हर झालता, पोर्शन बऱ्यापैकी कव्हर झालता. त्यामुळे फक्त बायोवर फोकस करायचा होता आणि बायोची पण मी एक ठरवलं होतं की अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि शेवटपर्यंत NCERT सोबत टिकून राहायचं आहे आणि NCERT सोबत टिकून राहिले की मार्क पडणार आहेत. एक स्वतःवर एक आत्मविश्वास होता की हेच गोष्टी केल्यानंतर मार्क पडणार आहे. आणि ही सर्वात मोठी गोष्ट असते की मुलांचं ज्यावेळेस रिपीट वाढत जातात त्यावेळेस मुलांना एक न्यूनगंड निर्माण होतो की अरे आपल्याकडून होईल का नाही. आणि माझी रिपीट वाढत होती पण माझा कॉन्फिडन्स वाढत होता. मुलांचं काय होतं की रिपीट वाढतात तसं जसं कॉन्फिडन्स कमी होतो, ती गोष्ट चुकीची ठरते. आणि माझं जो कॉन्फिडन्स वाढत होता की मला नीट करणं, क्रॅक करणं सोपं पडतं अजून. आणि ह्याच गोष्टीमुळे मला अजून एक प्लस पॉईंट होता की नीट क्रॅक करण्यासाठी. मग हळूहळू दिवस चालले होते, मार्क्स पण इम्प्रूव्ह होत होते, स्कोर वाढत होता. जे टॉपिक्स माझे फिजिक्स केमिस्ट्रीचे पण काही टॉपिक्स माझे वीक होते, मग मी त्या टॉपिक्सवर पण फोकस करायचो, त्या टॉपिक्सच्या पण नोट्स बनवून ठेवल्या सगळ्या. आणि अशा प्रकारे माझं थर्ड इयर पण खूप लाईटली आणि स्मूथली गेलं. काही एवढं फक्त मला माहिती की ठरवलं होतं त्याप्रमाणे शेवटपर्यंत टिकून राहायचं, शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करत राहायचं हेच ठरवलं होतं आणि तशाच प्रकारे अभ्यास करत होतो आणि शेवटपर्यंत अभ्यास करत राहिलो. शेवटी लातूरमध्ये मॉक टेस्ट असतात, फ्री मॉक टेस्ट असतात, त्या जॉईन केल्या. परत ह्या इयरला लवकरच पोर्शन कम्प्लीट झाला, त्यामुळे मग डिप्परचे एक पेपर असतात, डिप्परचा पेपर ऑल महाराष्ट्रात होतो. मग एक रिअल नीटचा एक्सपिरियन्स देतो तो पेपर. मग तो पेपर पण दिला, त्या पेपरमध्ये ऑल महाराष्ट्रात रँक 48 आली. मग त्यातनं पण अजून त्यावेळेस मला 650 स्कोर आला आणि त्यातनं एक अजून एक हे निर्माण झालं की अरे अजून आपल्याला चांगले मार्क पडू शकतात, जर ऑल महाराष्ट्रात आपली 48 रँक येऊ शकते तर म्हणजे चांगली गोष्ट आहे ही. मग अशा प्रकारे अजून इच्छा मग वाढत गेल्या, मग अजून अभ्यास चांगला करत गेलो. आणि पप्पा मला एक हमेशा म्हणायचे की ज्या मुलाला 720 मार्क पडतात आणि ज्या मुलाला 750 पेक्षा जास्त मार्क किंवा 750 740 ज्या मुलाला मार्क पडतात त्या सर्व मुलांचा अभ्यास सेमच असतो, फक्त एक सिच्युएशन डिपेंड करते. म्हणून आपल्याला जर चांगले मार्क घ्यायचे तर एक टॉपर स्टुडंट जर बनायचा असेल की जो चांगला स्कोर घेतोय, तर तुम्हाला अशा दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे की तुम्हाला 720 मार्क कसं काय पडतील. मग मी त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करत होतो की आपल्याला 720 मार्क कशी पडतील. आणि त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करताना मी प्रत्येक गोष्ट अशी करायचो की परफेक्शनच आलं पाहिजे आपल्याला, त्यातला एकही टॉपिक सुटला नाही पाहिजे, एकही क्वेश्चन असा नाही पाहिजे की सॉल्व्ह नाही झाला पाहिजे. आणि खास एक गोष्ट सांगायची म्हणलं तर मी फिजिक्ससाठी एअरलेस बुक एक यूज केलं आणि एअरलेस बुक मधनं मी खूप बऱ्यापैकी फिजिक्ससाठी क्वेश्चन्स सॉल्व्ह केले, पूर्ण बुक सॉल्व्ह केलं मी एअरलेस. आणि त्याचा खूप मला उपयोग व्हायचा की मी जे क्वेश्चन्स पेपरमध्ये बघायचो ते मी पहिल्यांदा सॉल्व्ह केलेले असायचे फिजिक्सचे, त्यामुळे मला एकदम इझी पेपर सॉल्व्ह व्हायचा आणि फिजिक्सला मार्क पडत होते चांगल्या बऱ्यापैकी, फिजिक्सच मला मार्क द्यायचा. आणि अशा प्रकारे माझी हे संपत आलं, ते मॉक टेस्ट जॉईन केल्या. परत काही आकाश अलेनच्या पण काही टेस्ट असतात, ज्या मॉक टेस्ट असतात त्यातल्या काही टेस्ट फ्री असतात, मग त्या पण फ्री टेस्ट द्यायचो.
आरसीसीने मला अजून एक मुद्दा की आरसीसीने परत मला जे थर्ड रिपीटच्या वेळेस फ्री टेस्ट सिरीज आरसीसीने जॉईन करून दिली ती. मग आरसीसीचे आणि स्टारचे दोन्ही पण पेपर मी टेस्ट सिरीजच्या वेळेस देऊन यायचो. आणि ह्यातनं मी खूप नाही म्हणता मी सांगेल की तुम्हाला की नाही म्हणता मी 300-400 फक्त पेपर सोडवले असतील ह्या रिपीटमध्ये, थर्ड रिपीटमध्ये. आणि ही सर्वात मोठी गोष्ट ठरली माझ्यासाठी की मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलेलो ह्या रिपीटमध्ये, की ज्या वेळी मुलं डिमोटिवेट होऊन अभ्यास कमी करतात रिपीट जास्त असल्यावर. पण ही गोष्ट मी नाही केली. मी खूप क्वेश्चन सॉल्व्हिंगवर फोकस केला आणि माझे जे टॉपिक्स वीक होते त्या टॉपिक्स कम्प्लीट करून घेण्यावर फोकस केला. आणि अशा प्रकारे मी मॉक टेस्ट खूप दिले, त्यामुळे एक सेल्फ कॉन्फिडन्स होता आणि त्यामुळे मग नीटला पण मार्क पडणार असं माहिती होतं. आणि मग तो नीटचा दिवस पण जवळ आला आणि 5 मेला नीट होती आणि तो दिवस होता एकदम फ्रीली. त्या दिवशी मी सकाळी उठलो आणि पप्पा मम्मी सकाळी चालले होते, मग त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या, परत जेवण हे केलं, परत एक जराशी नॅप घेतली 1-2 तासाची. आणि परत असाच काही वेळानंतर 11च्या दरम्यान आम्ही जिथे माझं सेंटर आहे त्या सेंटरला निघालो. सेंटरला जाऊन पण मी बऱ्यापैकी तिथे पण जरा रूमच्या बाहेर, क्लासरूमच्या बाहेर थांबलो. असे तिथे पण एकदम नॉर्मल वातावरणात होतो, की असं माहिती होतं की आपल्याला जर लोड बर्डन घेतलं किंवा वेगळ्या फेज मध्ये गेलो तर मार्कावर परिणाम होणारच आहे त्या गोष्टीचा. मग ह्या सगळ्या गोष्टी मी डोक्यात ठेवून शांत वातावरणात राहून परत म्हणजे तिथे अभ्यासाचा विचार न करता आपल्याला एक शांत डोकं ठेवायचं हा विचार एक ठेवायचो. आणि ही गोष्ट उपयोगी ठरली मला पेपरला, की ज्यावेळेस पेपर वाटला, पेपर ज्यावेळेस सगळ्या मुलांना भेटला, त्यावेळेस मी एक शांत डोक्याने सगळं म्हणजे डोक्यात गोष्टी नीटच्या आणून पेपर सोडवायला सुरुवात केली. एक शांतपणे पेपर सोडवला. पेपरला टायमिंग पुरला बऱ्यापैकी. पेपर पहिल्यांदा मी बायो सोडवलं, मग केमिस्ट्री सोडवलं, मग फिजिक्स सोडवलं, असं चालू होतं. आणि त्या मग मला ज्यावेळेस मी पेपर हा अशा प्रकारे माझा पेपर 2.25 तासातच झाला होता. आणि मग मी परत एकदा बायो चेक केलं, बायोचे बऱ्यापैकी वाटलं होतं की 360 मार्क येतात आपल्याला. आणि फिजिक्स पण सोपं गेलं होतं, केमिस्ट्री पण सोपं गेलं होतं. मग एक कॉन्फिडन्स होता पेपर सॉल्व्ह करतानाच की चांगले मार्क येतात आपल्याला. आणि अशा प्रकारे पेपर देऊन मग मी क्लासरूमच्या बाहेर आलो. मग पप्पांना पण माहिती होतं की पेपर चांगलाच गेलाय आणि अशा प्रकारे माहिती होतं सगळ्यांनाच. मग क्लासमधनं बाहेर आलो, मार्क्स हे काढले की मग तेव्हा मार्क्स हे काढले आणि 675 पर्यंत मार्क्स येतात, 675 to 670 मार्क्स येतात असे काढले. आणि काढले मार्क्स आणि एकदम खुशीचा माहोल सगळीकडे झाला की. आणि पेपर पण त्यावेळेस म्हणजे पेपर इझी होता, पण आमचा अभ्यास खूप चांगला झाला होता, ही एक चांगली गोष्ट होती. आणि पेपर इझी होताच पण मार्क्स चांगले आले आणि खूप आनंदाचा माहोल झाला की जे मला 4-5 वर्ष वाट पाहायला लागली तो क्षण आज आला होता. आई वडील खुश होते, आम्ही एक जल्लोषात होतो. ती रात्र मी आजपर्यंत आणि आयुष्याच्या कोणत्याही पडावात मी ती रात्र विसरू शकत नाही, की ज्या रात्री मला 675चा मी घरी मार्क सांगितले होते आई वडिलांना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे सुख होतं, मी आजही डोळे बंद केले तर ते फील करू शकतो की तेव्हा काही वातावरण झालं होतं. एकदम जे त्रास मला एवढ्या वर्षात झाला होता तो त्रास नगण्य वाटला, की काहीच किमतीचा नाही वाटला. ज्यावेळेस मी ते सुख आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं पाहिलं, ती खूप खूप म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे भारी ही गोष्ट होती की तेव्हा मार्क ज्यावेळेस पडतात. आणि तुम्ही पण ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की ज्यावेळेस एक इच्छा ठेवायची की ज्यावेळेस आपल्या कसं वाटेल आपल्या आई वडिलांना की आपल्याला ज्यावेळेस मार्क पडणार आहेत, ज्यावेळेस आपण काहीतरी लाईफ मध्ये करून दाखवणार आहे त्यावेळेस. आणि खूप भारी वाटतं. आणि खूप भारी वाटलं होतं मला ज्यावेळेस मला 675 म्हणजे घरच्यांना ज्यावेळेस मी मार्क सांगितलेले एवढे येतात आणि असंच मार्क आले ते. पण विद्यार्थ्यांच्या पालकांना पण म्हणजे मित्रांच्या पालकांना, विद्यार्थ्यांच्या पालकांना पण मी सांगू इच्छितो की माझ्या वडिलांनी मी माझ्यावर एक विश्वास दाखवला की तू करू शकतोस. आणि एवढी परिस्थिती नसताना, एवढी हालाकीची परिस्थिती असताना की मला शिकवायची एक इच्छा, मला डॉक्टरच बनवायची इच्छा, MBBS डॉक्टर बनवायची इच्छा, त्यांची ही इच्छा होती आणि त्या इच्छेमुळेच मी डॉक्टर झालो. नाहीतर मी डॉक्टर होऊ शकलो नसतो. मी हे स्वप्न बघितलं नव्हतं की जे फक्त मी म्हणेल की वडिलांचं मेहनत होती ही आणि वडिलांच्या मेहनतीमुळे मला एवढे मार्क्स पडलेत. आणि थँक्यू.